31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनारे आता गजबजलेत। रायगडच्या समुद्र किनारी देखील पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। पाहूयात। फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज। समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले। पर्यटक सुविधा आणि सुरक्षेवर प्रशासनाचा भर। रायगडच्या समुद्रात मनसोक्त जलक्रीडेचा आनंद घेतात पर्यटक। त्याबरोबरच घोडा आणि उंटांच्या सवारीमुळे बच्चे कंपनी देखील उत्साहात आहे। पॅरासेलिंग, एटीव्ही राइड्स, जायंट बॉल सारख्या साहसी खेळांचीही तरुणाईला भुरळ पडते आहे। राज्याच्या अनेक भागातून आलेले पर्यटक खास कोकण पद्धतीच्या व्हेज नॉनव्हेज जेवणावर देखील ताव मारताना दिसतात। आम्ही पुण्यातून आलोय। आम्ही 18 जणांचा ग्रुप आहे आमचा, लहान मोठे धरून, आणि आम्ही समुद्रावरती खूप छान अजून सुद्धा भिजतच आहोत आम्ही। आणि उंटावरती राईड केलेली आहे, ती बाईक राईड करून झालेली आहे, बनाना राईड केली आहे। अतिशय सेफ्टी मध्ये सगळं केलेलं आहे आम्ही। सुवर्ण मंदिर पाहिलं, इथलं जेवण केलं, अतिशय सुंदर। तो मोदक तर इतके छान चविष्ट होते ना की तोंडात घातलं ते विरघळतील असे होते। आणि इथला अनुभव 2-3 राईड केल्यात, त्याच्यात पण छान वाटले। काही शिल्लक आहेत ते उद्याही करायच्यात आहेत। अजून आम्ही 2 दिवस इथे मजा करणार आहोत सगळे, म्हणून शिल्लक सगळे घेऊन आलो आहोत। खूप छान वाटतंय। इथल्या ताज्या मासळीच्या आस्वादानं पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवले जातात। पर्यटकांच्या वर्दळीनं किनारपट्टी अगदी गजबजून गेल्याचं दिसतंय। त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। हॉटेल्ससह रिसॉर्ट देखील आता सज्ज झाले आहेत। फिश फ्राय, आमच्या लोकल मसाल्यातले, आणि घावण चटणी, कांदा पोहे, हे सगळे पदार्थ आम्ही घरच्या घरीच आमच्या पत्नीच बनवून देतात। आणि त्यामुळे त्याला गावठी पद्धतीची चव येते। त्याची आमची सोलकढी फार फेमस आहे। आणि राहण्याची सोय, घरगुती राहण्याची सोय, म्हणजे तुम्ही तुमच्या गावाला यालाच फील होणार तुम्हाला। आणि फार उत्तम काय म्हणतात त्याला, निसर्ग सानिध्यात राहण्याची सोय आमच्याकडे आहे। जिल्हा प्रशासनाबरोबरच स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सुविधा आणि सुरक्षा देण्यावर भर दिलाय। समुद्र किनारपट्टी स्वच्छ करण्यात आली असून वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे। पार्किंगची जी व्यवस्था गावामध्ये ती आम्ही चोख ठेवलेली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाहीये। मी आपल्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना एक आवाहन देखील करेन की आपण निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आमच्या गावाला भेट देत असता खरोखरच आमच्या गावाला किंवा आपल्याला या निमित्तानं चुकीच्या गैरवर्तणुकीमुळे आपल्याला देखील बोट लागणार नाही आणि गावाला देखील बोट लागणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्या। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर येत असाल तर तुमच्या स्वागतासाठी प्रशासन आणि स्थानिक व्यावसायिक सज्ज आहे। फक्त शिस्तीचं पालन केलं गेलं तर कोणत्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।